माणसाची आहेत ना नाटकच भारी असतात बरं का. म्हणजे बघा ना, आता उन्हाळा म्हटलं की आपल्याला काय वाटतं की प्यायला मस्त थंडगार पाणी असावं आणि जेवण मात्र झणझणीत असावं. म्हणजे भाज्या खायला नको वाटतात, मस्तपैकी हिरव्यागार मिरचीचा झणझणीत ठेचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या. अगदी बरोबर आहे ना. तर हीच गोष्ट डोक्यात ठेवून आहे ना म्हटलं चला आज तुमच्याबरोबर आहे ना चटण्यांचे 2 प्रकार शेअर करावेत. म्हणजे जी चटणी तयार करायला जास्त वेळही लागणार नाही आणि खाताना मात्र आणखीन जास्त खावीशी वाटेल. चला तर मग ह्या 2 चटण्या कोणत्या आहेत ते पाहूयात. चटणीचा पहिला प्रकार तो म्हणजे जवसाची चटणी. तर इथं तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचे हे मी जवस घेतलेले आहेत आणि जवस कधीही व्यवस्थित नीट करून घ्यायचे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं याच्यामध्ये रेतीचे किंवा मातीचे एकदम बारीक बारीक कण असतात आणि त्याच्यामुळे काय होतं मग आपली जी चटणी आहे की नाही ती खाताना अशी करकर लागते. त्यामुळे स्वच्छ व्यवस्थित नीट करून हे जवस घेतलेले आहेत. आता आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात. गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि छान फुलेपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे. जवस जेवढे तुम्ही व्यवस्थित भाजताल ना तेवढी तुमची चटणी जास्त असं आपण कसं म्हणतो त्यातनं त्या जवसातनं पावडर तयार होते. नाहीतर मग ते उगी ओबडधोबड अशा पद्धतीचं जर झालं तर ते वरचा त्याचा जो काचोळा आहे की नाही तो खाताना जास्त येतो आणि मग जवसाच्या चटणीची चव बिघडते. तर त्यामुळे आपल्याला छान खमंग असे हे जवस भाजून घ्यायचे. अशा पद्धतीनं या जवसाचा सुद्धा तडतडतड आवाज येतो. जवस इथे आपण छान खमंग असे भाजलेले आहेत, अगदी कढईतून बाहेर तडतड उडेपर्यंत. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त टम्म असे हे फुगले गेलेले आहेत आणि याची जी चकाकी आहे किंवा जी शाईन आहे ना त्या कच्च्या जवसापेक्षा वेगळ्या पद्धतीची असते. आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. आपले जवस पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण काय करतोय एक मिक्सरचा जार घेत आहोत आणि याच्यामध्ये हे जवस टाकून घेऊयात. 2 बॅचमध्ये हे मी बारीक करून घेणार आहे. ही जवसाची चटणी तयार करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे अगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर. याची मोटर 100% कॉपरपासून तयार करण्यात आलेली आहे. अतिशय दणकट अशा पद्धतीचा हा ब्लेंडर आहे. याच्यासोबत आपल्याला 3 जार मिळतात, 700 ml, 500 ml आणि 300 ml. सोबतच 3 वेगवेगळ्या प्रकारचे लीड ज्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या फायद्यांसाठी होतो. जसं की हे लीड आहे याचा उपयोग आपण एखादा ज्यूस केला, एखादी स्मूदी केली तर फ्रीजमध्ये हे ठेवून थंड करू शकतो आणि जिथे आपल्याला घेऊन जायचं तिथं आपण हा जार कॅरी करू शकतो. त्याच्यानंतर हे जे लीड आहे याचा वापर आपण स्ट्रेनर म्हणून करू शकतो. एखादा पातळ केलेला पदार्थ त्याच्यातील अनावश्यक पदार्थ आपल्याला जर गाळून वेगळा करायचा असेल तर त्याचा वापर आपण यासाठी करू शकतो. त्यानंतर एखादा तयार केलेला पदार्थ आपल्याला स्टोअर करून ठेवायचा असेल तर या लीडचा वापर आपल्याला करता येतो. याच्यासोबत आपल्याला 2 ब्लेड मिळतात, एक 4 पात्याचा, एक 2 पात्याचा. तुम्ही इथे हे ब्लेड बघू शकता स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेले आहेत आणि हे जे ब्लेड आहेत ना ते अशा पद्धतीनं सेपरेट होतात. त्यामुळे याची स्वच्छता करणं आपल्याला जास्त सोयीचं जातं. जो 4 पात्याचा आहे तो आपल्याला ब्लेंडिंगसाठी वापरायचा आहे आणि 2 पात्याचा ग्राइंडिंगसाठी. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. आपण हे जवस 2 बॅचमध्ये बारीक करणार आहोत त्यामुळे याच्यामध्ये आपण जे मीठ आणि जी चटणी टाकणार आहोत ना ती सुद्धा प्रत्येक सेपरेट बॅच पुरतीच टाकायची आहे. आता हे आपण फिरवून घेऊयात. या ज्या खाचा आहेत ना त्या आपल्याला या खालच्या खाचांमध्ये अशा बसवून घ्यायच्यात आणि हलकं असं हे प्रेस करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला ही चटणी एकदम जास्त फाईन ही बारीक करायची नसते, हलकी अशी दरदरीत करायची आहे. तर त्यामुळे मी ही पटकन साईडला करून घेते. तर इथं बघा आपली ही जवसाची चटणी तयार झाली आहे. बरेचसे जण याच्यामध्ये लसूण टाकतात पण मी लसूण वापरत नाही त्यामुळे मी टाकलेला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची ही चटणी झालेली आहे. आता सेम अशाच पद्धतीनं मी दुसरी बॅच करून घेते. तर इथं आपली ही दुसरी बॅच देखील तयार झालेली आहे. आपण बारीक करताना सेपरेट केलेलं आहे पण सगळी चटणी मात्र आपल्याला एकाच ठिकाणी टाकायची कारण की जी चव आहे ती एकत्रितरित्या आली पाहिजे. ही घ्या अगदी खमंग. तुम्हाला सांगू का आपण जे जवस भाजलेले आहेत ना त्याचा जो घमघमाट आहे ना तो आता सुटायला लागलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीची आपली ही चटणी झालेली आहे. आणि ही चटणी बघितल्यानंतर भाकरीची आठवण कोणाला झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की जवसाची चटणी
त्याचा वरचा पापड काढलेली भाकरी आणि आतल्या साईडला जी भाकरी असते ना मौसूद, त्याच्यावरती ही जवसाची चटणी टाकायची, तेल टाकायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. आता यानंतर आपण शेंगदाण्याची चटणी करतोय, तर त्याच्यासाठी अगदी थोडंसं म्हणजे साधारण अर्धा चमचा मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता इथं आपण साधारण 1 कप हे शेंगदाणे हे टाकून घेऊयात. हे शेंगदाणे भाजताना देखील आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा आहे, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, हे शेंगदाणे आहेत ना आतमध्येपर्यंत एकदम खमंग असे भाजले जातात. शेंगदाण्याची चटणी करत असताना शेंगदाण्याचा रंग वरून जास्त डार्क न होता आतमध्येपर्यंत ते खमंग भाजले गेले पाहिजेत, तर मग खाताना आहे ना चव येते. तुम्ही बघताय साधारण 5 ते 7 मिनिट मला झालेले आहेत. एकदम लो फ्लेमवरती छान अशा पद्धतीनं हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. तेल टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो शेंगदाणा आहे ना भाजत असताना उष्णता त्याच्या कडेनी सदैव टिकून राहते आणि आतमध्येपर्यंत तो व्यवस्थित राहतो किंवा व्यवस्थित भाजला जातो. आता मी गॅस बंद केलेला आहे, शेंगदाणे काढून घेते. याला देखील आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. चटणी करण्यासाठी आपण मगाचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेऊयात. लसणाची पाकळी आकाराने लहान होती, त्यामुळे साधारण 15 ते 20 टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला कितपत ही चटणी तिखट करायची आहे त्या हिशोबानं याच्यामध्ये लाल चटणी टाकून घ्यायची. बस याच्यामध्ये सुद्धा आपण फक्त एवढेच पदार्थ वापरत आहोत आणि अगदी सेम मगाच्याच प्रमाणे हे आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेत आहोत. मिक्सरला ही चटणी फिरवून घेत असताना खूप जास्त एकदम बारीकही करायचं नसतं, हलकी अशी दरदरीत आपल्याला ही चटणी करायची आहे. घ्या तर मग अगदी परफेक्ट आणि खमंग अशा चवीची आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी या 2 आमच्या संपूर्ण घराच्या आवडीच्या 2 चटण्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या चटण्या आवडतात, तुमच्या घरामध्ये कोणत्या चटण्या केल्या जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.